In our previous lecture, we have discussed the composition of simple harmonic motion, in which we have derived the expression for resultant displacement and amplitude of resultant motion and initial phase of resultant motion. आपण दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं कंपोजिशन करून एक नवीन मोशन तयार केली. And that motion is also simple harmonic motion because displacement in that motion is a function of sine. Okay, here r sine omega t plus phi. So here the displacement of resultant motion, तयार होणारी जी नवीन मोशन आहे तिचं डिस्प्लेसमेंट हे साइनचं फंक्शन आहे आणि साइन हे हार्मोनिक फंक्शन आहे. ठीक आहे, that's why the resultant motion is also simple harmonic motion. Okay, and then after that we have derived the expression for amplitude of the resultant motion, resultant amplitude. Okay, so then after that we have derived the expression for resultant amplitude, which is also a1 square plus a2 square plus 2 a1 a2 cos phi 1 minus phi 2. Okay, so this resultant amplitude of a resultant motion is depend upon the amplitude of the two simple harmonic motion which are going to combine. ठीक आहे, जे आपण कंबाईन केलेले आहेत, ज्यांचं आपण कंपोजिशन, ज्यांचं आपण बेरीज केली आहे, त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशन पासून आपण एक नवीन सिंपल हार्मोनिक मोशन मिळवली. त्या नवीन सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड हे डिपेंड आहे त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडवर आणि आणखी डिपेंड आहे त्या पार्टिकलच्या इनिशियल फेजेसवर. डिफरन्स सॉरी इट डिपेंड अपॉन डिफरन्स बिटवीन इनिशियल फेज ऑफ द two simple harmonic motion. Then after that we have derived the expression for, sorry इथं phi नाही आहे, इथं del आहे, sorry. So then after that we have derived the expression for resultant initial phase. So this del is a initial phase of resultant motion. तयार होणाऱ्या मोशनचा इनिशियल फेज आहे, त्याचं एक्सप्रेशन आपण काढलं आणि ते आलं होतं tan inverse of a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 divided by a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. ओके, आणि त्यानंतर आपण केसेस पाहिल्या होत्या. एक केस पाहिली होती, केस फर्स्ट, ज्यामध्ये पार्टिकल, दोन पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट करतायत, बट both are starting from same position. ओके, दोन्हीही एकाच पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतायत फ्रॉम मेन पोझिशन. बोथ आर मूविंग अलॉंग सेम डायरेक्शन, बोथ ऑफ दिस पार्टिकल. दिस इज अ फर्स्ट पार्टिकल हे, आणि हे मधला जो आहे तो सेकंड पार्टिकल आहे समजा. तर बोथ ऑफ दिस पार्टिकल स्टार्टेड देअर सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम ए मेन पोझिशन. Amplitude of these two particles, these two simple harmonic motion is different, a1 and a2. तर दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड वेगवेगळे, म्हणजे दोघांचेही जी एक्स्ट्रीम पोझिशन आहे ती वेगवेगळी आहे. ओके, तर याचं रिझल्टंट अँप्लिट्यूड किती येईल? ह्या दोघांच्या कंपोजिशन पासून, या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या कॉम्बिनेशन पासून आपण एक नवीन सिंपल हार्मोनिक मोशन मिळवली आहे, तर तिचं अँप्लिट्यूड किती असेल, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल आपल्याला हे काढायचं होतं. तर आपण हे कॅल्क्युलेट केलं होतं काल. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 सॉरी cos phi 1 minus phi 2. Okay, this is the formula for resultant amplitude. So now both these two particles, हे दोन्ही पार्टिकल आता मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतात. ओके, and both are moving towards positive extreme position. So both phases, both are having same initial phases. दोघांचाही इनिशियल फेज काय असेल? 0 असेल.
ओके, तर या केसमध्ये φ1 मायनस φ2 ची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. आणि ही व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर r इक्वल्स टू काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos 0, cos 0 ची व्हॅल्यू काय येते 1. तर r इक्वल्स टू येईल स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos 0, cos 0 ची व्हॅल्यू 1. सॉरी, तर हे कशाचं एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन आहे a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. तर ह्या व्हॅल्यूज आपण एक्सपान्शन ठेवू, ह्या एक्सपान्शनला आपण अशा पद्धतीने लिहू, a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाला कॅन्सल करेल, तर राहील a1 प्लस a2. ओके, म्हणजे जेव्हा दोन्ही पार्टिकल्स एकाच पोझिशनपासनं मोशन जर स्टार्ट करणार असतील तर त्यांचा इनिशियल फेज हा सारखा असेल आणि इनिशियल फेज सारखा असल्यामुळं त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा काय असेल 0. ओके, आणि फेज डिफरन्स 0 असल्यामुळं त्या केसमध्ये रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचं जे अँप्लिट्यूड आहे हे दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडच्या बेरजेच्या बरोबर असेल. आता कन्सिडर करू, जर a1 आणि a2 दोन्ही सेम आहेत, समजा दोघांचे अँप्लिट्यूड सेम आहे, a1 आणि a2 ची व्हॅल्यू किती a आहे, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल 2a. किती येईल 2a, a प्लस a 2a. ओके, सो दिस इज द केस. ओके, तर इथं आणि नंतर इनिशियल डेल किती असेल, फेज किती असेल, त्याचा इनिशियल फेज किती असेल, तर इनिशियल फेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे टॅन इनव्हर्स ऑफ, ओके, a1 ची व्हॅल्यू a1 ॲज इट इज राहील साइन φ1 ची व्हॅल्यू काय 0, साइन 0 0, तर ही पहिली टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. ओके, पुन्हा a2 साइन φ2, तर साइन φ2 ची व्हॅल्यू पण किती आहे 0च आहे, तर हे पण काय होऊन जाईल 0 होऊन जाईल आणि 0 अपॉन एनिथिंग 0. ठीक आहे, तर टॅन इनव्हर्स ऑफ 0, तर टॅनची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते, कोणत्या अँगलला येते, टॅन विल बी 0 ॲट विच अँगल, 0. टॅनची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते 0. तर इनिशियल फेज काय राहील, रिझल्टंट मोशनचा इनिशियल फेज पण काय राहील 0 राहील. ओके, तर लक्षात आले, म्हणजे तयार होणारी जी नवीन मोशन आहे तिची पण इनिशियल फेज काय आलाय 0 आलाय, म्हणजे ती पण कुठून स्टार्ट होईल, मेन पोझिशन पासून. ठीक आहे, तर ही आपण केस पाहिली होती, मला वाटतं काल फक्त हे सांगायचं राहिलं होतं हे इनिशियल फेजचं, कारण की आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड काढतोय सोबत इनिशियल फेज देखील काढावं लागेल. तर φ1 ची व्हॅल्यू 0 आहे, φ2 ची व्हॅल्यू 0 आहे, साइन 0 दोन्ही काय होतील 0 होऊन जाईल, दोघांची बेरीज 0 अपॉन एनिथिंग काही जरी असेल तर काय येतं 0 येतं, तर टॅन इनव्हर्स ऑफ 0 काय येईल 0 येईल. म्हणजे डेलची व्हॅल्यू 0 आली, म्हणजे तयार होणारी जी मोशन आहे ती पण कुठून स्टार्ट होते, मेन पोझिशन पासनं, आणि तयार होणाऱ्या जर मोशनचं अँप्लिट्यूड हे किती असेल a1 प्लस a2 च्या बरोबर. जर दोघांचं अँप्लिट्यूड सारखं असेल तर ते किती असेल 2a. ओके, तर ही केस आपण कालही पाहिली होती, मी आज थोडंसं रिपीट करतोय. ठीक आहे, नेक्स्ट, कारण की ह्या केसेस आपल्याला यूज केल्या जाणार आहेत आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये सुपरपोजिशन प्रिन्सिपल शिकण्यासाठी. ठीक आहे, तर नेक्स्ट केस आपण पाहणार आहेत. कन्सिडर करा केस सेकंड. केस सेकंड काय होती, व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन, वन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मेन पोझिशन. एक पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय, तर दुसरा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय. ठीक आहे, तर जेव्हा जो पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय तर तसं अँप्लिट्यूड आपण म्हणू a1, आणि जो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो त्याचा अँप्लिट्यूड किती आहे समजा a2, दोघांचे अँप्लिट्यूड वेगवेगळे आहेत. तर एक मिनिट म्हटल्यास इथंच घेऊ, ही एक एक्स्ट्रीम पोझिशन, या पहिल्या पार्टिकलची ही एक्स्ट्रीम पोझिशन असेल, दुसऱ्या पार्टिकलची ही एक्स्ट्रीम पोझिशन, तर दोघांचा अँप्लिट्यूड वेगवेगळा असेल. तर दोघांचा फेज काय, इनिशियल फेज, जो पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो त्याचा इनिशियल फेज आहे 0, आणि जो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो त्याचा इनिशियल फेज आहे π/2. जर एक्स्ट्रीम पोझिशन असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर π/2, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर ते किती असेल फेज 3π/2.
ठीक आहे. तर आता आपण कन्सिडर केले पार्टिकल कुठलं मोशन स्टार्ट करतोय पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून. तर रिझल्टंट अँप्लिट्यूड, तर या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून आपण एक नवीन मोशन तयार केली, त्यालाच आपण म्हणतो कंपोजिशन. तर कंपोज केल्यानंतर नवीन मोशन पण सिंपल हार्मोनिक मोशन आहे आणि तिचा अँप्लिट्यूड किती असेल, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती आहे, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. तर phi1 0 phi2 π/2 आणि cos π/2 ची व्हॅल्यू काय येते, तर phi1 मायनस phi2 काय येतं π/2 आणि cos π/2 ची व्हॅल्यू किती येते 0. cos 90 ची व्हॅल्यू 0, 0 इंटू एनिथिंग 0. हे 0 आलं पूर्ण 0 होईल आणि म्हणून राहील काय फक्त r इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. तर इथे त्यांच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरची बेरीज होईल आणि त्याच्यानंतर काय घेतो आपण स्क्वेअर रूट. जर आता इफ काय, इफ a1 इक्वल्स टू a2, जर दोघांचा अँप्लिट्यूड सारखा असेल तर, म्हणजेच इक्वल्स टू a म्हणू आपण त्याला. तर r किती असेल, तर r असेल स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, ते किती येईल 2a स्क्वेअर आणि a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल a, तर 2 स्क्वेअर रूट ऑफ a. हे असेल रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचं अँप्लिट्यूड. ओके. तर आता नेक्स्ट काढायचं आपल्याला डेल. या केसमध्ये आपल्याला डेल काढायचं राहिले, इनिशियल फेज काढायचं राहिलं. या केसमध्ये इनिशियल फेज काय असेल 0. दोन्ही पार्टिकल मेन पोझिशनपासून मोशन स्टार्ट करतात. या केसमध्ये इनिशियल फेज काय असेल, काहीतरी वेगळा असेल, आपण पाहू काय येत ते. ठीक आहे. तर डेलची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करते. ठीक आहे, मी आता हे इरेज करतो वाटल्यास. तर डेल इक्वल्स टू फॉर्म्युला काय, टॅन इनवर्स ऑफ a1 साइन phi1, तर phi1 ची व्हॅल्यू काय 0 प्लस a2 साइन phi2, phi2 ची व्हॅल्यू किती आहे π/2 या केसमध्ये, आणि a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. a1 cos phi1 ची व्हॅल्यू काय 0 प्लस a2 cos phi2 तर किती आहे π/2. तर आपल्याला माहिती आहे साइन 0 0 cos 0 1 sin π/2 1 cos π/2 0. या व्हॅल्यूज पुट अप करू आपण. तर डेल इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ a1 साइन 0 ची व्हॅल्यू 0, 0 इंटू एनिथिंग 0, तर ही पहिली टर्म 0 होऊन जाईल. a2 मल्टिप्लाइड बाय साइन π/2, साइन π/2 ची व्हॅल्यू किती आहे 1, तर 1 मल्टिप्लाइड बाय a2, तर a2 डिवाइडेड बाय a1 cos 0, cos 0 ची व्हॅल्यू ती 1, तर 1 मल्टिप्लाइड बाय a1, तर a1 आणि cos π/2 ची व्हॅल्यू ती 0, 0 इंटू एनिथिंग 0, ही टर्म 0 होईल आणि ही टर्म 0 होईल, बाकी दोन्ही टर्म 1 1. तर हे असेल त्याचं इनिशियल फेज. तर इनिशियल फेज इथे डिपेंड असेल टॅन इनवर्स ऑफ a2 बाय a1. ठीक आहे. किंवा जर दोघांचे अँप्लिट्यूड सेम असेल, a1 इक्वल्स टू a2 इक्वल्स टू a असेल, दोघांचा अँप्लिट्यूड जर सेम असेल, तर डेल काय असेल टॅन इनवर्स ऑफ a बाय a, a कॅन्सल होईल, तर टॅन इनवर्स, तर टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला येते, टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला येते, टॅन विल बिकम 1 ॲट 45 डिग्री. तर डेलची व्हॅल्यू किती असेल 45 डिग्री. तर तयार होणारे जी मोशन असेल तिचं रिझल्टंट इनिशियल फेज किती असेल 45 डिग्री. कधी, जेव्हा एक पार्टिकल मेन पोझिशनपासून स्टार्ट करत असेल आणि दुसरा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट करत असेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या, हे सांगायचं राहिलं होतं माझं काल. ठीक आहे. त्यामुळे मी थोडं रिपीट केलं. ओके. तर हे समजलंय. आपण रिझल्टंट मोशनचं अँप्लिट्यूड काढतोय आणि रिझल्टंट मोशनचं इनिशियल फेज देखील आपण कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे. तर यामध्ये कोणाला काय अडचण आहे, यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? कालच्याच केसेस आपण काल 2 पाहिल्या होत्या, पण त्यामध्ये फक्त मी इनिशियल फेजची व्हॅल्यू काढायची राहिली होती म्हणून. ठीक ठीक आहे. ओके.
तर इनिशियल फेज अशा पद्धतीनं काढला जातो. तर आपल्याला इथं phi1 आणि phi2 च्या व्हॅल्यूज माहिती आहेत. सरळ त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये phi1 आणि phi2 च्या व्हॅल्यूज पुट अप करा. त्यावरून तुम्हाला इनिशियल फेज मिळून जाईल. तर इथं इनिशियल फेज किती असेल 45. आता लास्ट केस आपली डिस्कस करायची राहिली होती, ती पूर्णच राहिली, तर ती आपण एकदा डिस्कस करून घेऊ आणि नंतर आपण पुढचं एक्सप्रेशन पाहू. तर केस थर्ड, लक्ष द्या. पहिल्या केसमध्ये काय केलं होतं आपण, बोथ ऑफ दीज टू पार्टिकल्स स्टार्ट देअर मोशन फ्रॉम मेन पोझिशन and we have composed these two simple harmonic motion and we get a resultant simple harmonic motion. आपल्याला त्यावरून एक नवीन simple harmonic motion मिळाली आणि त्यावरून आपण त्याचा अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट केला आणि त्याचा इनिशियल फेज कॅल्क्युलेट केला. दुसऱ्या केसमध्ये आपण कन्सिडर केलं की दोन सिंपल हार्मोनिक मोशन आहेत. वन हार्मोनिक मोशन मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. फेज डिफरन्स किती आला होता, पाय2. पहिल्या केसमध्ये किती होता 0, आता किती आला होता पाय2. त्याच्यावरून पण आपण रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड आणि फेज कॅल्क्युलेट केला होता. आता both of these two particles start their simple harmonic motion. Okay, but one is moving. Let us consider one is moving towards positive extreme position. Another particle is moving towards negative extreme position. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय, एक पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय. अशा दोन सिंपल हार्मोनिक काय करू, सिम्पलिफिकेशन करू. ठीक आहे. तर आपण कंपोजिशन केलं. मग मला सांगा पहिल्याचा फेज किती असेल प्लीज, एकदा मला एक्सप्लेन करा. पहिला पार्टिकल जो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनवर चालला त्याचा इनिशियल फेज काय असेल. आता दोघे कुठून मोशन both are started motion from main position. One is moving towards positive extreme motion, another is moving towards negative extreme motion. म्हणजे दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशन अपोजिट येतात. आवाज येत नाही, आवाज येत नाही. आता येतो का आवाज? हा, आता येतो का आवाज? हा, आता तुमच्या समोर एक केस सांगा. इथं दोन पार्टिकल आहेत. दोन्ही पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतायत. एक पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय किंवा दुसरा पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय. तर मला सांगा पहिल्याचा इनिशियल फेज काय असेल आणि दुसऱ्याचा इनिशियल फेज काय असेल. phi1 किती असेल पहिल्या पार्टिकलचा इनिशियल फेज? नाही, आता इथंच ठेवले नाही. हा, कसं काय व्हायला? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. आता येतो का आवाज व्यवस्थित? खरखर होते का आता? तर आता आवाज व्यवस्थित येतोय, खरखर होते का? कदाचित चालल्यामुळे इतक्या जवळ भीती काय होत असेल, यायला लागत असेल कदाचित. थोडस खाली हे करू. असं का? नाही हो, तो बसत नाही. हा, आता येतो आवाज व्यवस्थित? मला सांगा प्लीज. हा, आवाज यायला आता? सर येणंच व्यवस्थित आवाज येत. कसं काय आवाज व्हायला? हा, आता येतो का आवाज व्यवस्थित? मला सांगा. खरखरच व्हायला का? आता पण व्हायला?
ठीक आहे. लक्ष द्या. आपण आता तिसरी केस डिस्कस करत होतो. त्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की आता हे दोन्ही पार्टिकल जे आहेत ते मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतायत. वन इज मुव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि अनदर इज मुव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पहिल्या केसमध्ये आपण दोन्ही पार्टिकल मेन पोझिशन पासून स्टार्ट करतायत, पण एक तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललेत किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललेत असं कन्सिडर केलं होतं. दुसऱ्या केसमध्ये एक पार्टिकल मेन पोझिशन पासून स्टार्ट करतोय आणि दुसरा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करतोय असं कन्सिडर केलं होतं. आता या केसमध्ये बोथ ऑफ these two simple harmonic motions starts from mean position, but one simple harmonic motion is moving towards positive extreme position and another simple harmonic motion is moving towards the negative extreme position. So now tell me, what are the initial phases of these two simple harmonic motions? तर या दोन सिंपल हार्मोनिक मोशनचे इनिशियल फेज काय असतील मला सांगा मेसेज मध्ये. पहिला पार्टिकल जो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय त्याचा इनिशियल फेज काय असेल प्लीज. तो मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय आणि इट मुव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सो व्हॉट इज द इनिशियल फेज ऑफ दिस पार्टिकल? या पार्टिकलचा इनिशियल फेज काय असेल? काय असेल चुकू द्या, हरकत नाही, पण तुम्ही बोला थोडस, त्यावरून लक्षात येईल की तुम्हाला काही कळतंय किंवा नाही. काय असेल इनिशियल फेज पहिल्या पार्टिकलचा? अरे मेन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर इनिशियल फेज किती असतो? एका या पहिल्या पार्टिकलचा जो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चालला त्याचा इनिशियल फेज 0 असतो आणि दुसरा पार्टिकल जो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चालला त्याचा इनिशियल फेज असतो π/2. लक्ष द्या, वेन पार्टिकल स्टार्ट इट्स मोशन, हे लक्षातच ठेवा, जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करत असेल जर तो मेन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला कडे जात असेल तर त्याचा इनिशियल फेज असेल 0. आणि जर तोच पार्टिकल मेन पोझिशन पासून कोणीकडे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चालले तर त्याचा इनिशियल फेज असेल π. जर एखादा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करत असेल तर त्याचा फेज असतो π/2 आणि ज्या पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय त्याचा फेज असतो 3π/2. हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फेज π/2, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फेज 3π/2. मीन पोझिशनला फेज जर दोन्ही पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल पॉझिटिव्ह, दोघांचा इनिशियल फेज 0 असेल आणि जर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर दोघांचा फेज π असेल. एक पॉझिटिव्ह कडचा आहे दुसरा निगेटिव्ह कडचा आहे, एकाचा 0 असेल आणि दुसऱ्याचा π असेल. ठीक आहे, हे समजलंय? हे समजलंय का? ओके. आता इनिशियल फेजेस आपल्याला माहिती आहेत, तर मग आता या दोघांचं आपण कंपोजिशन केले दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनचं आणि त्यापासून आपण एक नवीन सिंपल हार्मोनिक मोशन मिळवली ती पण कशाची फंक्शन आहे? साइनची. तर ती पण कोणती मोशन आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. तर तिचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असेल? तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos pi1 minus pi2. pi1 minus pi2 किती येईल? तर pi1 minus pi2 is pi. बरोबर आहे. पाय वजा 0 काय येईल? पाय येईल. ठीक आहे, तर 0 वजा पाय 0 वजा पाय येऊन जाईल. तर आर इक्वल्स टू काय? कॉस पाय ची व्हॅल्यू काय येते? pi1 मायनस pi2 ची व्हॅल्यू काय आली? 0. एकाची व्हॅल्यू 0 आहे, दुसऱ्याची व्हॅल्यू पाय आहे. तर पाय वजा 0 0 पाय आणि कॉस 180 ची व्हॅल्यू येते -1. ती व्हॅल्यू आपण इथं ठेवून देऊ. स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos पाय आणि cos पायची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे? 0. आर इक्वल्स टू काय? सॉरी, cos पायची व्हॅल्यू येते -1. सॉरी, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos पायची व्हॅल्यू किती येते? -1. मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस मायनस. आर इक्वल्स टू काय? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आता इथं काय येईल? मायनस प्लस मायनस 2a1 a2. दिस इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. हे काय असेल? रिझल्टंट अँप्लिट्यूड.
आता तुम्ही जी स्क्वेअर रूट मधली जी टर्म आहे ती काय आहे, एक्सपान्शन आहे कशाच तरी. कशाचं एक्सपान्शन आहे, ए मायनस ए वन मायनस ए टू ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. ओके, तर या टर्मला आपण रिप्लेस करू शकतो कशाने, ए वन मायनस ए टू. ओके, याचं एक्सपान्शन काय येईल, ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर मायनस टू ए वन ए टू. ठीक आहे, तर ह्या ए वन मायनस ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर मायनस टू ए वन ए टू याला रिप्लेस करू कशाने आपण, ए वन मायनस ए टू स्क्वेअर ना. आर इक्वल्स टू येईल ए वन मायनस ए टू ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाला कॅन्सल करेल, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड येईल आर इक्वल्स टू ए वन मायनस ए टू. इथं या केसमध्ये जेव्हा दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशन अपोजिट डायरेक्टेड असतील, एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चालली तर दुसरी निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चालली, त्या केसमध्ये रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडच्या डिफरन्सच्या बरोबर असेल. जर मोशन एकाच दिशेने होत असेल तर ऍडिशनच्या बरोबर, अपोजिट दिशेने होत असेल तर डिफरन्सच्या बरोबर असेल. ठीक आहे, दिस इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. जर समजा दोघांचे अँप्लिट्यूड सेम आहे, दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड सेम आहे, दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड सेम आहे, म्हणजे ए आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येईल, ए मायनस ए झिरो. तर त्या केसमध्ये रिझल्टंट सिंपल हार्मोनिक मोशनचा अँप्लिट्यूड येईल झिरो. ठीक आहे, आता राहिला फेज, इनिशियल फेज. इनिशियल फेजचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ ए वन फाय वन, ए वन साइन फाय वन प्लस ए टू साइन फाय टू डिवाइडेड बाय ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू. तर फाय वन ची व्हॅल्यू झिरो आहे आणि फाय टू ची व्हॅल्यू फाय आहे. तर tan इनवर्स ऑफ ए वन साइन फाय वन, फाय वन ची व्हॅल्यू झिरो, साइन झिरो वाटल्यास लिहू होतो, वाटल्यास साइन झिरो प्लस ए टू साइन फाय टू, फाय टू ची व्हॅल्यू किती आहे, फाय, डिवाइडेड बाय ए वन कॉस झिरो आणि ए टू कॉस फाय. ओके, तर साइन झिरो झिरो, कॉस झिरो वन, साइन पाय झिरो आणि कॉस पाय हे काय मायनस वन. तर या केसमध्ये ही साइन झिरोची व्हॅल्यू झिरो, झिरो इंटू एनिथिंग झिरो. ओके, कॉस पायची व्हॅल्यू झिरो, झिरो इंटू एनिथिंग झिरो, आणि झिरो अपॉन एनिथिंग झिरो. तर टॅन इनवर्स राहील झिरो येईल, आणि टॅनचा इनवर्स झिरो. टॅन इनवर्स झिरो कधी येतो, जेव्हा डेल किती असेल, झिरो असेल. ओके, इथं डेलची व्हॅल्यू पुन्हा काय आली, झिरो आली. बरोबर आहे ना, साइन 91 आणि साइन 180 झिरो, बरोबर आहे. चला, ओके, तर या केसमध्ये डेलची व्हॅल्यू काय येईल, झिरो येईल. ओके, कोणाला काय अडचण आहे, आपण इनिशियल फेज काढला आणि रिझल्टंट अँप्लिट्यूड देखील काढला. रिझल्टंट अँप्लिट्यूड हे डिफरन्सच्या बरोबर असेल, आणि जर अँप्लिट्यूड सेम असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड झिरोच असेल, आणि इनिशियल फेज हा काय राहील, झिरो राहील. ओके, ह्या झाल्या तीन केसेस. ओके, कंपोजिशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. या तिन्ही केसेस समजल्या नसतील तर विचारा. काय अडचण असेल, कोणती एखादी केस किंवा एखादा पॉइंट तुम्ही सांगू शकता. काय अडचण आहे कोणाला, कोणाला काही अडचण आहे का? प्लीज रिप्लाय मी, मेसेज करा. कोणाला काय अडचण आहे का? मला तुमचे चेहरे विसरल्यासारखे झाले थोडेसे. तुम्ही एक काम करा, तुमचे जे डीपी आहेत ना, ते तुमचे फोटो टाका बरं, म्हणजे मला लक्षात तरी येईल कोण कोण पाहते किंवा कोण कोण नाही. ठीक आहे, आताच क्लास सुरू झाला तेव्हा जवळपास 19-20 मुलं होती, आणि आता फक्त किती राहिले तर 16 राहिले.
असं करत जाऊ नका, मधातच क्लास मिस करू नका. काही अडचण असेल, कळत नसेल तर प्लीज सांगत जा. कारण की ऑनलाईन कसं आहे, ते वन वे कम्युनिकेशन सारखं आहे. मी फक्त बोलत राहतो इथं. तुम्हाला ते किती कळतंय हे मला लक्षात येणार नाही. हां, याच ठिकाणी जर आपला क्लासरूम असला असता तर तिथं आपण लगेच कम्युनिकेट करून मला लक्षात आलं असतं की तुम्हाला कळलंय किंवा नाही कळलंय. ठीक आहे. पण इथं तुम्हालाच मला सांगावं लागेल की तुम्हाला त्या समजलंय किंवा नाही, अंडरस्टूड झालंय किंवा नाही. ठीक आहे. तर प्लीज तुमचे काही अडचणी असतील, मी जेव्हा विचारतो कळलंय किंवा नाही, तर कसलीही छोटी का छोटी अडचण असणार तुम्ही मला सांगत जा, ती क्लिअर करेल मी. ठीक आहे. पुढे चालायचं. या टॉपिक मध्ये कोणाला काय अडचण आहे? पुढचा टॉपिक घ्यायचा, पुढे जाऊ. पुढचा टॉपिक आपला आज तर काय पूर्ण होणार नाही, पण सुरुवात तर करू. ओके, चला. नेक्स्ट वी आर टॉकिंग अबाउट, नेक्स्ट टॉपिक इज expression for, I think, energy of particle performing simple harmonic motion. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याची टोटल एनर्जी किती असते हे आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं. ठीक आहे. तर आज आपण थोडीशी अगोदर थिअरी डिस्कस करू. ओके. आणि त्यानंतर आपण बाकी गोष्टी पाहू. मला वाटतं गेल्या वर्षी आपण इंटिग्रेशन हा टॉपिक शिकलेलो आहे, तर आपल्याला इथं थोडासा इंटिग्रेशनचा यूज करावा लागणार आहे. ठीक आहे. इंटिग्रेशनचा यूज कुठं होतो, तर मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू व्हॅरिएबल नुसार बदलत असेल त्या केसमध्ये आपण फंक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी कशाचा यूज करतो, इंटिग्रेशनचा यूज करतो. ठीक आहे. जर ग्राफ असा असेल तर फंक्शन वर्सेस व्हॅरिएबलचा ग्राफ असा आहे, एफ ऑफ एक्स हे फंक्शन आणि हे व्हॅरिएबल एक्स. एक्स नुसार एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर बदलत असेल तर कंटिन्युअसली काय व्हायली, चेंज व्हायली. एक्स ची व्हॅल्यू बदलली की एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू चेंज व्हायली. अशा केसमध्ये आपण कशाचा यूज करतो, इंटिग्रेशनचा यूज करतो. तर इथे पण आपण इंटिग्रेशनचा यूज करणार. तो का करणार आहे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. ठीक आहे. नाही, आपण वर्क एनर्जी प्रिन्सिपल डिस्कस केलं होतं. वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय सांगतो, एखाद्या अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट आपण जे काय वर्क करू ते काय म्हणून स्टोअर होतं, त्या बॉडीमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं. ठीक आहे. तर हे आपल्याला माहिती आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपल. त्यानंतर आणखी मला वाटतं याच्यामध्ये आपण फोर्स चॅप्टर मला वाटतं मी घेतला नव्हता, मला वाटतं मॅडमने काहीतरी घेतला होता फोर्स चॅप्टर. तर फोर्स चॅप्टर मध्ये हे वर्क एनर्जी प्रिन्सिपल होतं. ठीक आहे. त्यामध्ये आपण अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट जे काय वर्क करू ते त्या बॉडीमध्ये स्टोअर होतं काय म्हणून, पोटेन्शियल एनर्जी म्हणून. ओके. आणि त्याच पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होतं, कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पुन्हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये होतं. ह्याला म्हणतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पण पाहिलं होतं. पार्टिकल बॉटमला आला की त्याची कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं, पुन्हा वर गेला की पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करतो. जसं जसं वर जाऊ तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करतो, ते फोर्स वर्क काय म्हणून स्टोअर होतं, पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी वाढते. पुन्हा जेव्हा खाली येतो ती पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी, पुन्हा वर जाते पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तर अशा पद्धतीने कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होते पोटेन्शियल एनर्जी मध्ये आणि पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी मध्ये. तर इथं एनर्जी कशी राहते, कोणत्याही पॉईंटला आपण एनर्जी पाहिली तर ती कशी राहते, कॉन्झर्व्ह राहते, कॉन्स्टंट राहते. याला म्हणतो आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके. तर त्याचा पण आपण या इथं थोडासा यूज करणार आहे आजच्या टॉपिक मध्ये. वर्क एनर्जी प्रिन्सिपल, तर कोणत्याही अट्रॅक्टिव्ह रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट आपण वर्क करू तर ते वर्क काय म्हणून स्टोअर होतं, एनर्जी म्हणून स्टोअर होतं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स पण आपण पाहिले. ज्या फोर्सच्या अगेन्स्ट आपण जे काय वर्क केलं असेल ते ओव्हर द लूप जर झिरो असेल, ओव्हर द लूप झिरो म्हणजे काय मी सांगतो पुढे, तर ते जर झिरो असेल तर त्याला म्हणतो आपण कॉन्झर्वेटिव्ह. आणि ज्याच्यामध्ये ओव्हर द लूप ते फोर्स जर वर्क जर झिरो नसेल तर त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. तर ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहेत पुढे. मी जसं जसं मला सांगता येईल तर त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर आपण कन्सिडर करू की एक पार्टिकल काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन करतोय.
Here we have considered one particle is performing simple harmonic motion about its mean position. This is negative extreme position and this is a पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, किंवा हे पार्टिकल घेण्याऐवजी आपण काय करू, एक ब्लॉक घेऊ. आपण एक पहिली डायग्राम पाहिली होती बघा ब्लॉकची. ओके, एका हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेसवर आपण एक ब्लॉक घेतला होता आणि तो ब्लॉक आपण एका स्प्रिंगला अटॅच केला होता. ओके, सो हियर दिस इज द स्प्रिंग. ओके, आज फक्त आपण डिस्कशन करू, वाटल्यास उद्या याचं एक्सप्रेशन खूप सोपं आहे. फक्त आपल्याला त्याच्यावरचं फिजिक्स काय ते समजून घ्यायचं आपल्याला, बाकी काय. सो हियर वी हॅव कन्सिडर अ ब्लॉक ऑफ मास m which is placed on a frictionless horizontal surface. एका हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेला आहे, त्याचा फ्रिक्शन सरफेस सोबत होणारा फ्रिक्शन 0. ओके, this block is attached to the free end of the spring and another end of the spring is attached to the rigid support. एका भिंतीला किंवा कशाला तरी आपण दुसरे एंड अटॅच केले आणि एक एंड त्या स्प्रिंगच्या कशाला ब्लॉक जोडलेले, या ब्लॉक सोबत जोडलेले. आता ब्लॉक सध्या कुठं आहे तर रेस्ट पोझिशनला आहे. या ब्लॉकवर कोणताही फोर्स आपण अप्लाय होत नाहीये. या ब्लॉकवर अप्लाय होणारा फोर्स 0 आहे. तर या पोझिशनला आपण कोणती पोझिशन म्हणतो, मेन पोझिशन, किंवा याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम पोझिशन. दिस इज कॉल्ड इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, समजून घ्या. आज फक्त आपण समजून घेऊ, वाटल्यास आपल्याकडे तितका वेळही राहणार नाही पूर्ण एक्सप्रेशन पाहण्यासाठी. फक्त आज समजून घ्या. इथे ब्लॉक रेस्ट पोझिशनला आहे. ओके, आणि या ब्लॉकवर अप्लाय होणारा फोर्स काय असेल, 0 असेल. तर एखाद्या बॉडीवर अप्लाय होणारा फोर्स 0 कोणत्या पोझिशनला असतो, तर त्या पोझिशनला आपण म्हणतो इक्विलिब्रियम पोझिशन. सो हियर ब्लॉक इज ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. फोर्स इज 0. देयर इज नो फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक. ओके, नाव आता पुढे काय करतोय आपण, तर पुढे आपण तीच फिगर आहे, बाकी काही बदल नाही. फक्त काय केले आपण, वी हॅव पुल्ड दिस ब्लॉक टुवर्ड्स ए एक्स ऍक्सिस. आपण याला या एक्स ऍक्सिस कडे या ब्लॉकला त्या हॉरिझॉन्टल सरफेसच्या अलाउन पुल केलं, खेचलं. व्हॉट हॅपन, काय होईल जेव्हा आपण त्या ब्लॉकला एक्स ऍक्सिस कडे किंवा त्या हॉरिझॉन्टल सरफेसच्या अलाउन पुल करू, खेचू. व्हॉट हॅपन, काय होईल, तुम्हाला काय वाटतं काय होईल? अरे स्प्रिंगची लांबी वाढेल, एक्सटेन्शन होईल. व्हॉट हॅपन, द एक्सटेन्शन इज प्रोड्युस्ड इन टू दिस स्प्रिंग. या स्प्रिंग मध्ये काय तयार होईल, एक्सटेन्शन तयार होईल. स्प्रिंग इज अ इलास्टिक बॉडी. ओके, तुम्ही इलास्टिसिटी चॅप्टर आय थिंक मॅडमने घेतला होता, तुम्हाला घेतला होता का? इलास्टिसिटी 11वीला घेतला होता का? आय थिंक घेतला होता, मला तरी वाटतंय घेतलेला होता. मला सांगा कोणीतरी. विनायक, विनायक, मी काय विचारतोय, बाकी इलास्टिसिटी चॅप्टर घेतला होता का? अरे घेतला असेल किंवा नसेल घेतला, तुम्ही सांगा तर घरी, घेतला होता का नाही? हा, नो, नव्हतं झाला. बर, ठीक आहे, ठीक आहे. चला, तर ही स्प्रिंग, बरं ठीक आहे, तुम्हाला हे तर माहिती आहे स्प्रिंग काय असतं, इलास्टिक असते. ओके, जेव्हा आपण स्प्रिंगला ताणू, दोन्ही साईडने फोर्स अप्लाय करू, व्हॉट हॅपन, द एक्सटेन्शन इज प्रोड्युस्ड इन टू द स्प्रिंग. त्या स्प्रिंगची लांबी काय होते, वाढते. त्यालाच काय म्हणतो आपण, एक्सटेन्शन. ओके, आणि जेव्हा आपण त्या स्प्रिंगला रिलीज करू, तर पुन्हा तिच्या ओरिजिनल पोझिशनला वापस येते, तिच्या ओरिजिनल लेंथला वापस येते. ठीक आहे, म्हणजे इलास्टिक बॉडीकडे एक प्रॉपर्टी असते, जिचा यूज करून ती पुन्हा तोच शेप मिळवते, ज्या शेप मधून आपण तिला काय केलं होतं, डिस्प्लेस केलं होतं. ठीक आहे, तर elasticity is the property possessed by body by the virtue of which it regain its original position after a mole of force. जेव्हा मी तो फोर्स काढून घेतो, तर पुन्हा ती स्प्रिंग काय होते, तिच्या ओरिजिनल पोझिशनला वापस येते. तर इथं पण मी काय केलंय, इथं मी या ब्लॉकला असं डिस्प्लेस केलं या साईडला. तर ब्लॉकला जर मी या साईडला डिस्प्लेस केलं असेल, तर या स्प्रिंगची लांबी काय होईल, वाढेल. म्हणजे स्प्रिंग एक्सटेंड होईल, स्प्रिंगची लांबी वाढेल. आणि ड्यू टू दिस एक्सटेन्शन, या एक्सटेन्शन मुळे होतं काय,
तर या स्प्रिंग मध्ये एक फोर्स तयार होतो, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. मला वाटतं चॅप्टरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं. So whenever we extend this block from its mean position towards the extreme position, the extension is produced into the spring, and this extension produces the restoring force into the body. So now let us consider. Now we have extended the spring. Here we have displaced a block by some distance x1. काहीतरी डिस्टन्स तुम्ही त्याला x1 एवढ्या डिस्टन्स मध्ये ब्लॉकला डिस्प्लेस केले, तर स्प्रिंगची लांबी कितीनं वाढली, x1 न वाढली. ओके. आणि मग या एक्सटेन्शन मुळे या स्प्रिंग मध्ये एक फोर्स तयार होत असतो रक्षण. तर तो फोर्स असतो -kx. तर इथं डिस्प्लेसमेंट किती झालं, x1. तर इथं काय, -kx1. सो दिस इज द रिस्टोरिंग फोर्स प्रोड्यूस्ड इनटू द स्प्रिंग. जेव्हा मी या ब्लॉकला इथं सोडून देईल असं, तर पुन्हा हा रिस्टोरिंग फोर्स, याची डायरेक्शन कुणीकडे असते, नेहमी मेन पोझिशन कडे. हा रिस्टोरिंग फोर्स पुन्हा ब्लॉकला कुठे घेऊन येतो, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. हे असं का होतं, त्या इलास्टिक प्रॉपर्टीमुळे, या स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टी. ओके. तर जेव्हा मी याला इकडे खेचत आहे, जेव्हा या ब्लॉकला मी इकडे पुल करत आहे, त्यावेळेस या रिस्टोरिंग फोर्स या स्प्रिंग मध्ये तयार झाला. बरोबर आहे, इथपर्यंत कळले. जेव्हा मी ह्या ब्लॉकला इकडे खेचत आहे, मी कितीने डिस्प्लेस केले, x1 एवढ्या फोर्सनं डिस्टन्सनं डिस्प्लेस केले. तर त्यावेळेस स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स किती तयार झालाय, F इज इक्वल टू -kx1 एवढा रिस्टोरिंग फोर्स तयार झालाय. आता मला आणखी जर याला खेचायचं असेल, तर मला या रिस्टोरिंग फोर्सच्या विरुद्ध काय करावं लागेल, फोर्स लावावा लागेल या दिशेनं. ओके. आणि फोर्स तितकाच लावावा लागेल, पण कोणत्या दिशेनं, अपोजिट दिशेनं. आणि फोर्स लावल्यानंतर हा ब्लॉक पुन्हा आणखी काय होईल, डिस्प्लेस होईल. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट होईल. ओके. आणखी ऍडिशनल डिस्प्लेसमेंट होईल, त्याला आपण म्हणू dx. डिस्प्लेसमेंट झालंय, फोर्स अप्लाय केलाय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मिळेल मला, वर्क. ओके. तर मी या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करतोय, वर्क करतोय. जर मला आणखी त्याच्यामध्ये एक्सटेन्शन घडून आणायचं असेल तर. ठीक आहे. लक्ष द्या, मी ही जी दुसरी डायग्राम काढली इथं, लक्ष द्या. सुरुवातीला मी याला मेन पोझिशन पासून या ब्लॉकला इथं x1 एवढ्या डिस्टन्स डिस्प्लेस केले. ओके. जेव्हा मी या x1 एवढ्या डिस्टन्स डिस्प्लेस करतोय, तर या स्प्रिंगचं एक्सटेन्शन झालं किती, x1. आणि त्यामुळं त्या स्प्रिंग मध्ये काय तयार होईल, रिस्टोरिंग फोर्स. आता मला आणखी डिस्प्लेस करायचे या ब्लॉकला, कुणीकडे, टुवर्ड्स एक्स्ट्रीम पोझिशन. किती डिस्टन्सनं डिस्प्लेस करायचं, dx एवढ्या डिस्टन्सनं डिस्प्लेस करायचं. तर ऑलरेडी या स्प्रिंग मध्ये किती फोर्स तयार झालाय, -kx1 एवढा फोर्स तयार झाला. तर मला त्या फोर्सच्या इक्वल पण अपोजिट दिशेने काय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावं लागेल या दिशेने. ठीक आहे. मग मी तितकाच फोर्स अप्लाय केला. ओके. पण कोणत्या दिशेने, या दिशेने. तर किती डिस्प्लेसमेंट केले, dx. ओके. म्हणजे मी केले वर्क, फोर्स अप्लाय केलाय, आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झाले, डिस्प्लेसमेंट झाले. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वर्क. ओके. तर हे वर्क जे असेल हे मायनस असेल, सॉरी. ओके. ओके. लक्ष द्या, आपण या फोर्सच्या विरुद्ध वर्क करतोय, म्हणून आपण इथं काय घेतोय, मायनस. ओके. इथं काय, मायनस, डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह. ओके. -f इंटू dx. तर आता हे जे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, यावरून आपल्याला काय मिळेल, वर्क मिळेल. आणि हे वर्क म्हणजेच काय असेल, त्या ठिकाणची, त्या पार्टिकलची, त्या ब्लॉकची काय असेल, पोटेन्शियल एनर्जी. ओके. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे वर्क. पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन. आणि वर्क डन बरोबर फॉर्म्युला काय, -f इंटू dx. तर जे काय आपण वर्क करतो या ब्लॉकला डिस्प्लेस करण्यासाठी, ते वर्क काय म्हणून स्टोअर होते त्या ब्लॉकमध्ये, पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होते. तर मला सांगा, डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त कुठं असते, ते एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त असते, या पोझिशन. ओके. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर जास्त असेल, तर केलेलं वर्क पण जास्त असेल. आणि वर्क जास्त असेल, तर पोटेन्शियल एनर्जी पण काय असेल, जास्त असेल. तर एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असते, सगळ्यात जास्त असते, ती असते मॅक्सिमम. ओके. आणि जसा ब्लॉक आपण इथून रिलीज करू, तर हीच पोटेन्शियल एनर्जी पुन्हा कन्वर्ट कशामध्ये होते, कशामध्ये होते, कायनेटिक एनर्जी मध्ये. ह्या पोटेन्शियल एनर्जीमुळे या ब्लॉकची व्हेलॉसिटी वाढते. आणि जसं जसं तो मेन पोझिशन कडे येईल, तर पोटेन्शियल एनर्जी काय होते, मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होईल. म्हणजे काय होते, मेन पोझिशनला 0. आणि मेन पोझिशनला सगळ्यात जास्त काय असते, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती असते, मॅक्सिमम ती किती असते, a ओमेगा.
आपण पाहिलेले मेन पोझिशनला व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते आणि व्हेलॉसिटी जर सगळ्यात जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनला किती असेल हाफ एम व्ही स्क्वेअर सगळ्यात जास्त ती किती असेल हाफ एम व्ही ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर एवढी असते. ओके तर मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते पोटेन्शियल एनर्जी 0 असते मेन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला आपण वर्क करतोय वर्क केल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी वाढते पोटेन्शियल एनर्जी वाढते तर कायनेटिक एनर्जी काय होईल एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते 0 एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी नेहमी 0 असते आपण टेबल पाहिलेला आहे ठीक आहे तर टेबल मध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असते व्हेलॉसिटी जर 0 असेल तर कायनेटिक एनर्जी काय असेल 0 ओके तर एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी नेहमी 0 असते आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते पण कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते ठीक आहे तर जसं जसं आपण मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातोय तर कायनेटिक एनर्जी कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जी मध्ये होते आणि जसं जसं आपण मी एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशन कडे येतोय तर पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन कशामध्ये होते कायनेटिक एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी त्या पार्टिकलची वाढते तर कंटिन्युअसली इथं काय व्हायले कन्व्हर्जन व्हायले कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मध्ये पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड it just transfer from one form to another form and total energy of the system is remains conserved तर टोटल एनर्जी नेहमी काय असते कॉन्झर्व्ड असते तर आपल्याला उद्या या टॉपिक मध्ये काय करायचंय एक पार्टिकल घ्यायचा आहे त्याची एका पोझिशनची कायनेटिक एनर्जी काढायची त्या पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी काढायची आणि त्या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची त्यावरून आपल्याला काय मिळते त्या पार्टिकलची त्या ठिकाणची टोटल एनर्जी आपला टॉपिकच आहे एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन तर एक पार्टिकल कन्सिडर करायचा जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय आणि त्याची आपल्याला एका पोझिशनची कायनेटिक एनर्जी काढायची पोटेन्शियल एनर्जी काढायची त्या ठिकाणची आणि त्या दोघांची बेरीज म्हणजे काय मिळेल आपल्याला त्या ठिकाणची टोटल एनर्जी तर टोटल एनर्जी एक्सप्रेशन काढायचं त्यानंतर पण आपल्याला काही केसेस पाहायचे स्पेशल केसेस आपण त्या केसेस उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू तर आज आपण इथंच थांबू ओके tomorrow we start this topic energy of particle performing simple harmonic motion okay आपण इथं थांबू आज उद्या हे टॉपिक आपण पूर्ण करू ओके उद्या आणखी बरं आज थोडं सांगितलं सांगताना समजलं असेल ना थोडंफार